अतिवृष्टीचा जीआर जाहीर झाला, त्या अतिवृष्टीच्या जीआर मध्ये धुळे जिल्ह्यातून साक्री, शिंदखेडा, धुळे तालुका घेण्यात आला. पण संपूर्ण धुळे जिल्हा घेतलेला असताना फक्त आणि फक्त शिरपूर तालुक्याला डावलण्यात आलं. तर फक्त शिरपूर तालुका का तुम्हाला चालला नाही हा प्रश्न विचारण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे. जेव्हा आम्ही प्रशासनाला विचारलं की तुम्ही साक्री आवडी घे, शिंदखेडा आवडी घे, धुळे आवडी घे, मग आम्ही का म्हणे आवडलो, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की शिरपूर तालुका हा निकषात बसत नाही. आता चंद्रराज कोडी माझ्या बरोबर आहे. हा कुरबडी गावातला शेतकरी आहे आणि याच्या बापाने दिवाळीच्या ऐन तोंडावरती त्या शेतीचं पीक बघून, औषध प्राशन बघून आत्महत्या केली. मग माझा प्रशासनाला सवाल आहे, तुम्ही कोणत्या निकषाची वाट बघत होता? त्याच्या बापाने पाशी लावली, आता त्याची पाशी लावायची वाट तुम्ही बघतात का? हा प्रश्न प्रशासनाला आहे. आणि जर का आम्ही निकषात बसत नव्हतो, कोणी निकषात बसत नव्हतं, तुम्ही वारंवार पाटपुण्याच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, तिथं साधा कलेक्टर मॅडमांना भेटीला जाणं सुद्धा कळलं नाही. जिल्ह्यामध्ये 16 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्याच्यामध्ये एका हप्त्यात 2 शेतकऱ्यांनी शिरपूरमध्ये आत्महत्या केली. पण तिथं साधं प्रशासनाला जाऊन त्यांचं साठवण करणंही वाटलं नाही. आणि जेव्हा यांना प्रश्न विचारायचे तेव्हा सांगितलं जातं तुम्ही निकषात बसत नाही, मग निकषवर काटा ना कुर्ता आपको कितना जने से फाशीवर लटकावना पड़ी, कितना जने औषध के वाला. तुमचा जर का म्हणणं असेल की किती शेतकऱ्यांचा तुम्ही आकडा द्या, आम्ही आधे 2 महिने लटकावतो तर मग आम्हाला तालुका अतिवृष्टीमा टाका. अहो प्रश्न विचारायला होता आपण येलो होतो. दुसरा प्रश्न आपण दिला की शिरपूर तालुक्याचा थकीत पीक विमा तुम्ही कधी देणार आहात? शिरपूर तालुक्यामध्ये 2021-22चा पीक विमा अजूनही अनेकांचा थकीत आहे. या शिरपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमध्ये समावेश नसल्यामुळे अतिशय तुटपुंजी मदत होणार आहे. त्या तुटपुंजी मदतीमध्ये सुद्धा शिरपूर तालुक्याचा शेतकरी नाही. तरी प्रशासनाला नाही, आपल्याला लाज वाटली पाहिजे. ती मला लाज वाटली पाहिजे. मी एक शेतकरी पुत्र म्हणून मला लाज वाटते. का लाज वाटते? कारण प्रशासनाला माहितीये साक्री, शिंदखेडा, धुळे नाही घेतला तर उद्या शेतकरी येतील आणि नाच जाम करण्यात येईल. त्यांना माहितीये शिरपूर नाही बी टाका, यात काहीच करी लावली, यातले कितलं बी करत तरी याले काही नाही. या फक्त बाजूला अंगणवाड्याला पाणीवर सुद्धा लढाया करणारा याचा तालुका काढली ना तरी याची माहिती नाही. या तरी अभिनंदन करेल ग्रुपमा. इथला म्हणजे ही एक शेतकरी पुत्र म्हणून मला लाज वाटते की मी बोलू शकत नाही. पण आज जेव्हा आमचे हे डोळे उघडले, एक सुशिक्षित शेतकरी पुत्र म्हणून जेव्हा आम्हाला हे कळलं की तालुक्यातून आपल्या तालुक्याला अतिवृष्टीमधून वगळलेलं आहे, तेव्हा आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण गावागावात जायचं आणि हे पोहोचवायचं की शेतकरी एल्गार मोर्चा काढायचा आहे. आणि त्या माध्यमातून आपण इथपर्यंत आलात. शिरपूर तालुक्याच्या शेतकऱ्यांना ही नम्रपणे मी विनंती करतो, जर कोणाला वाटत असेल की हा मोर्चा शेवटचा होता किंवा हा मोर्चा अंत होता तर मुळीच नाही. शेतकऱ्यांच्या, शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या नवीन इतिहासाचा हा पहिला मोर्चा आहे. यानंतर पीक विमा, अतिवृष्टी, कुठलाही विषय असला, जातोड्यामध्ये 2 महिन्यापासून तो बिबट्या फिरतोय, वन विभागाचं लक्ष नाही. काय हलगर्जीपणा या तालुक्यामध्ये चाललेला आहे. वन विभाग लक्ष देत नाही, कृषी विभाग लक्ष देत नाही. तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा पहिला मोर्चा आहे. याच्या पुढे होणाऱ्या प्रत्येक अन्यायावर शेतकरी असाच उठेल. आणि आज जरी ही संख्या असली तरी उद्याच्याला येणारी संख्या ही यापेक्षा दुप्पट असेल, ही आपल्या माध्यमातून सांगतो. आज आपण एवढे जण सर्व आलात, मी तुम्हा सर्वांना नम्रपणे धन्यवाद करू इच्छितो. आणि ज्यांनी आमच्या सोबत एवढे 4-5 दिवस जे तरुण मंडळी आमच्या सोबत फिरले त्यांचाही आभार व्यक्त करतो. त्यांना कोणच सातबारानी, त्यांना कोणा पाण्यात शेतीनी, पण घरनी वाकरू का लाडका काम त्यांनी या 5 दिन कर काय फक्त गाव माझे आहे. दादा तुम्ही मोर्चाल्या, दादा तुम्ही यलगार मोर्चाल्या, आणि फक्त तुम्हाला गुर्ता कर. आणि आम्ही ज्या बी बड्डा शेतच या बड्डा तुमचा पोरे आणि नातू शेतत, जसा तुम्ही शाबास किंवा टाळ्या वाजवतात तशी चुकीवर कान धरायला अधिकार तुम्हाला दिल्या. बरी झाली. या जर तुमच्या दलितचं राजकारणाभोवती आपण शेतकऱ्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहात तर या आयुष्यात तुमचं राजकारण यशस्वी होऊ देणार नाही. ही शपथ घेऊन हे सर्व शेतकरी आज बाहेर पडलेले आहेत. मी तमाम सर्व मोर्चाला उपस्थित असलेल्या शिरपूर तालुक्यातील जागृत आणि लढवय्या शेतकऱ्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.